श्री स्वामी चरित्र अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी. तेव्हा भाव धरोणी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले. तो नवल एक वर्तले एका चित्ते देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य काही आम्हा पासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांसी ते मानले तत्काळ तळापरी गेले. तो नवल एक वर्तले एक सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकोणी वर्तमान आनंद झाला त्याला गोण. हरिभाऊ ते भेटोन वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊन आता दर्शनासी. वार्ता ऐकुणी उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती नलवती तयांची. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुतीयेसी. नामे दिधली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनातला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरम. सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन मग पंडिता जवळ येऊन. एक मंत्र उपदोषोन केले पावन तयाते. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिव इदमेव शिवः. 3 रूपे रूपये तयांनी
आणिले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न कोणी, समर्थ बोलले त्याला गोणी. त्यांच्या पादुका बनवोनी, तेथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन, त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तन मन, स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी, त्रिवर्ग एके अवसारी. उभे राहुनी जोडल्या करी, आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी, आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी, ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता, स्वस्थता नसेची चित्ता. गोडन लागती संसार वार्ता, चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी, चांदीच्या पादुका करवोनी. अर्पावया स्वामी चरणी, आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी, पाहोनिया डोळे भरी. माथा ठेविला चरणावरी, बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या, त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा, दिसल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी, समर्थ सानिध्य येऊनी. दर्शन घेऊनी श्रीचरणी, मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती, घेऊनिया मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती, मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत, झालासी निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाटी कफणी झोळी, समर्थे तयासी दिधली. ती घेऊनी तया वेळी, परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊच्या करी. म्हणती जाओनी या सागर तिरी, किल्ला बांधोणी रहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज, जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार. लोभ मोह अणुमात्र, चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐशी, आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता, तत्काळ गेली भव्यवथा. उपरती झाली चित्ता, षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मनवळे. सत्यज्ञान काही न कळे, मन न जळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू, उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांसी बोलाविले. संकल्प करुणी ठेविले, तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता, घेत उर बडवोनी. म्हणे जोडोनिया कर, लुटविता तुम्ही संसार. हाणवे विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने, दिवस काढिले आपण. पर्याता अवलक्षण, आपणा काय आठविले. हासतील सकल जण, धिक्कारतील पिशुण. उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली ही कैसी. त्यागोनिया संसार सुखासी, दुःख डोही कापडता. संसार सुख भोगोन, पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन, सेवावे वण तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी, मना जामी मानावी. त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी, जाऊनी बसाल जरिवणी. तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे याण,
स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त, मासे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून, हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्यकार्य म्हणावे, पाप उलटे होतसे. विनवी तसे जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार, सोडोनी द्यावा प्राणप्रिया. एशी तियेशी उत्तरे, एकोणिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे, करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तांत, षडरिपू होते जागत. संसाराचे मिथत्व, तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती, आणि कल्पना वासना या डाकिनी. त्यांनी तिथला झडपोणी, आपण आधी केलेसे. त्या योगे सद्विचार, तियेची न सुचे अनुमात्र. धरोणिया दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागोणी, रतला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मणी, संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या. कमाठी पुऱ्यात त्या समयी, मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी, मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत, गुणाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्या ते निंदित, नाना दोष देवोणी. पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनटले, सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची साऊली, विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.